तुम्हाला सगळं न्यूट्रिशन आयुष्यभर दुसरं काही नाही खाल्लं तरी चालेल. ज्याला जमतो की नाही त्याचं माणूस म्हणून आयुष्य सुफळ संपूर्ण होतं. आयुर्वेदिकचं महत्व आपल्या पुरातन काळापासून चालत आलंय आणि आजही तेवढंच आहे. मग नैनन चिंतंती शस्त्र आणि नैनन दहती पावकः ह्याच्या बरोबरच सत्वमात्मा शरीरंच संयोगो धारी जीवितम हे श्लोक रिलेट व्हायला लागले. माझी व्याख्या पण सांगितली, संसाराची व्याख्या सांगितली आणि आयडियल कपल कसं असतं याबद्दल इन्फॉर्मेशन. नमस्कार, एमएलए टॉक शो मध्ये मनापासून स्वागत आहे. आयुर्वेदिकचं महत्व आपल्या पुरातन काळापासून चालत आलंय आणि आजही तेवढंच आहे. आज आपल्यासोबत गेस्ट आहेत डॉक्टर शर्वरी इनामदार, जे 20 वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहेत. तर मॅम, तुमचं मनापासून स्वागत आहे आमच्या टॉक शो मध्ये. मनापासून धन्यवाद. मॅम, आपण आपल्या पॉडकास्ट चालू करूया. तर आयुर्वेदिकची जर्नी ही तुमची कशी चालू झाली? आयुर्वेदाला ऍडमिशन घेतल्याच्या नंतर साधारणतः 7-8 महिन्यातच माझ्या असं लक्षात आलं की आम्हाला पदार्थ विज्ञान मध्ये मन, आत्मा, शरीर याच्याविषयीची माहिती होती आणि मी शिकायला ज्ञान प्रबोधिनीत होते. त्याच्यामुळे भगवद्गीतेचे अध्याय रोज आमच्याकडून म्हणून घेतले जायचे. मग नैनन चिंतंती शस्त्र आणि नैनन दहती पावकः ह्याच्या बरोबरच सत्वमात्मा शरीरंच संयोगो धारी जीवितम हे श्लोक रिलेट व्हायला लागले मला. आणि माझ्या बरोबरचे मित्रमैत्रिणी होते त्यांना संस्कृत नव्हतं, माझं होतं 12वी पर्यंत. त्याच्यामुळे अशी एक होते ना की वासरात लंगडी गाय शहाणी, तशी अवस्था माझी झाली होती. फर्स्ट इयरलाच टॉपर आले मी आणि पूर्ण आयुर्वेदात इतकी रमले आणि मुख्य म्हणजे अभ्यास न करता मार्क पडायला लागले. 12वी पर्यंत खूप आपल्याला अभ्यास, आई पण माझी डॉक्टर आहे, आई वडील पण, त्याच्यामुळे तुम्ही ब्रेनी चाइल्ड असणं हे कंपल्सरी असतं, तुमचे आई वडील डॉक्टर असले की. मग त्याच्यामुळे मी फर्स्ट इयरलाच, आमचं 1.5 वर्षाचं 1 वर्ष असतं, तर फर्स्ट इयरलाच मी 3 नाटकांमध्ये काम केली पुरुषोत्तमच्या. मग को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करून आपल्याला आवडतंय आणि समजतंय सगळं असं म्हटल्यावर मग तिथून जे काही आयुर्वेद शिकायला सुरुवात झाली, जो आपण शिकतोय असं म्हणण्यापेक्षा असे प्युपिल्स डायलेट होतात की नाही, एखादी अवाक करणारी गोष्ट पाहिल्यावर तसं अभ्यास करताना आपण किती घ्यावं आणि किती नाही ह्या अवस्थेमध्ये ते शिक्षण जे आहे ते सुरू झालं. त्याच्यामुळे बाळकडू म्हणतो की नाही आपण आयुर्वेदाचं, तसं मिळालं असं म्हणायला हरकत नाही. मग 24 वर्षापूर्वी साधारणतः आयुर्वेदाचा प्रवास जो आहे तो सुरू झाला. खूप छान, खूप छान. जर तुम्ही आयुर्वेदिकलाच तुमचं पॅशन बनवलं, त्याच्यामुळे तुम्हाला त्यात आवड निर्माण होत गेली आणि तुम्ही एवढा मोठा प्रवास करू शकता. सो मॅम, मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आयुर्वेदिक आणि पॉवर लिफ्टिंग या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, तर ह्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? खूप छान प्रश्न आहे हा. म्हणजे बरेच वेळेला हा प्रश्न जो आहे तो विचारताना ते आश्चर्य जे मला वाटलं की आपण हे कधी करू असं जर मला कोणी म्हटलं असतं काही वर्षांपूर्वी तर मी ते खरं मानलं नसतं. कारण व्यायाम करायचा म्हणजे मी कॉलेजला असताना सुद्धा ते पूर्वी कॉइन बॉक्स होते त्याच्यावरून फोन करायचे, आईशी बोलायचे ना, तेव्हा ती तू दूध प्यायलं का, मोडाचे मूग खाल्ले का आणि व्यायाम केला का, हे 3च प्रश्न विचारायचे. मग कोणीही हॉस्टेलवर व्यायाम करायचं नाही, पण मी आपली ग्राउंडवर पळायला जायचे किंवा 12 सूर्य नमस्कार घातलेलेच असायचे, काही नाही तर दोरीच्या उड्या असायच्या एका गोमध्ये 500-1000 वगैरे. कारण पूर्वी आमचे खेळ सुद्धा लंगडी पाणी आणि दोरी उड्याच्या भेंड्या, गजगे, सागरगोटे असं असायचं. त्याच्यामुळे मी काहीतरी केलं जर स्पोर्ट्समध्ये, तर माझा धाकटा भाऊ योगासनांचा वर्ल्ड चॅम्पियन आहे. म्हणजे आयुर्वेदिक व्यायाम प्रकार ज्याला कोट अँड कोट म्हटलं जातं आजच्या काळात, असे व्यायाम प्रकार जे आहेत ते करण्याकडे माझा कौटुंबिक आणि स्वतःचा कल जो आहे तो होता. त्याच्यामुळे मी पॉवर लिफ्टिंग मध्ये येणं हा योगायोग तर आहेच आहे खूप मोठा, पण पॉवर लिफ्टिंगनी मला चूज केलं असं मला वाटतं. तर माझे जे मिस्टर आहेत डॉक्टर वैभव इनामदार, त्यांना व्यायामाची खूप प्रचंड आवड. म्हणजे त्यांचे मित्र मला सांगतात की त्यांनी त्या काळी भाड्याने रूम घेतली होती आणि तिथे ते दंड, जोर, बैठका वगैरे, लंगोट घालून चालायचा प्रकार, कळडून पळायला जायचं वगैरे. तर ते मला म्हणाले मुलं 4थीत जातात तेव्हा जरा पूर्ण वेळ शाळा होते, तोपर्यंत काय त्यांना सोडायचं शाळेत, खाली बसला, घरी येऊन काही आवडतो नाही आवडतो तोपर्यंत त्यांची परत यायची वेळ होणार, मग सगळा वेळ त्या रुटीन मध्ये जातो. माझा धाकटा मुलगा जेव्हा 4थीत जायला लागला तेव्हा तो बऱ्यापैकी 8 ते 4 वगैरे शाळेत जायला लागला. मग मला क्लिनिक आणि एका कॉलेजला मी शिकवायचे, त्यातून थोडा वेळ मिळायला लागला. हे मला म्हणाले तू चल माझ्याबरोबर जिमला. मी म्हटलं ते दुसऱ्या लोकांना पैसे द्यायचे जाऊन त्यांचीच वजन उचलायची, ते मी नाही करणार, मी फिट आहे म्हटलं. माझं दोन्ही बाळांपणात खूप काही आगडबंब वजन वाढलं नव्हतं किंवा जाड होणं ही तशी बेसिक माझी समस्या नव्हती. तर मग फिजिकली फिट आहे, व्यायाम करते,
बऱ्यापैकी घरातलंच अन्न खाते अशी स्त्री का जाईल ना तिच्या तत्वांच्या सो कॉल्ड विरुद्ध असणाऱ्या फील्डमध्ये. पण मग माझा भाऊ म्हणाला एक दिवशी, मला सुट्टीला आला होता, की माझ्याबरोबर पुशअपची कॉम्पिटिशन लावतो, खूप स्ट्रॉंग आहेस म्हणे. मला लावली काय 2 पुशअप पण काढता नाही आल्या. मग मी त्यांना विचारलं माझ्या मिस्टरांना की मी जर आले तुमच्यावर जिमला तर मला हे करता येईल. ते म्हणाले ये तरी आधी. मग तिथे ते काही मुलं पुलअप्स काढतायत, काही डबल बार डिप्स काढतायत, कोणी डेडलिफ्ट करतंय. आणि मग मी म्हटलं मला पण हे डबल बार डिप्स काढायच्यात म्हणून वर अशी उभी राहिले त्या डिप्सच्या बारवर आणि लट 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 अंग कापायला लागलं. ते म्हणले डंबेल घे म्हणे आधी हातात. मग त्या डंबेल सेक्शन मध्ये सगळे पुरुष असतात. त्यावेळेला तर बायका फक्त ट्रेडमिल आणि याच्यावर दिसायच्या. आता चित्र पालटत आहे, फॉर्च्युनेटली चांगली गोष्ट आहे ती. पण असं सुरुवात झाली आणि ऍक्सिडेंटली एका कॉम्पिटिशनला गेले मी. त्याला पॉवर लिफ्टिंग म्हणतात. हे कॉम्पिटिशन झाल्यानंतर कळलं आणि मग तिथून पॉवर लिफ्टिंगची सुरुवात झाली. सो आता तुम्ही बोलता बोलता डॉक्टर वैभव यांचं नाव घेतलं, तुमच्या मिस्टरांचं नाव घेतलं, तर तुम्ही ते त्यांना कुठं भेटलात आणि म्हणजे कसं तुमचं जमलं? ती तर मग खूपच म्हणजे वेगळी स्टोरी आहे. माझे मिस्टर जे आहेत ते माझ्या आईचे मामे भाऊ आहेत. म्हणजे ते दोघं आत्ते मामे भावंड आहेत. माझे सासरे माझे सख्खे मामे आजोबा आहेत. तर आम्ही मी एकमेकांना बरेच वर्ष पाहिलं नव्हतं. सगळ्यात आठवती भेट माझी मी जेव्हा 12वी झाले तेव्हाची आहे. एक दिवशी ते त्यांचं PG साठीचं डिग्री सर्टिफिकेट आणायसाठी जाणार होते त्यांच्या कॉलेजला. त्यावेळेला आम्ही उभं होतो बाहेर बससाठी. त्यांनी मला 19 वर्षाची असेल मी, मला विचारलं का ग लग्न करतेस का माझ्याशी. मी म्हटलं आईला विचारावं लागेल. आई नाही म्हणाली. मी म्हटलं की आता ही अवघड परिस्थिती झाली कारण आमच्यात अंतर 10 वर्षाचं. त्याच्यामुळे माझ्यासाठी एकदम असंयुक्तिक होतं ते. पण इनामदार पूर्ण त्या पीकवर होते की लग्न मुलं बाळ संसार. PGला पण होतं, प्रॅक्टिस सेट होती पुण्यामध्ये. मग काय मारली उडी. त्यावेळेला तुमच्या फिलिंग्स पण सेम होत्या ऑब्व्हियसली. त्याच्याशिवाय इथपर्यंत गाडी आलीच नाही. पण म्हणजे नुसतं फिलिंग्स असून अशा वेळेला भागत नाही, म्युच्युअली असावं लागतं. म्हणजे आपण काहीतरी आपलं वय जर त्या वयाचं आहोत तर आपल्या मनात कोणाविषयी भावना फुलणं ह्याच ते वय आहे. दिवस तुझे सारखं. पण ते तसं असू शकतं की नाही, असायला पाहिजे की नाही. कारण जसं अगदी पिक्चर मध्ये असतं लव्ह एट फर्स्ट साईट, तसं प्रत्यक्ष लाईफ मध्ये जेव्हा होतं त्यावेळेला आम्हीच सांगतो की हे केमिकल रिॲक्शन्स आहेत, हॉर्मोन्स आहेत. कारण प्रेम ही गोष्ट फिजिकल अट्रॅक्शनच्या पलीकडे जाणारी असते. पण ते कळण्याचं ते वय नसतं. म्हणजे तो म्हणतो ना आपण की एका माणसाचा ग्रोथ माइंडसेट जो असतो तो त्याच्या जोडीदाराला पण घेऊन जातो आणि तेवढा संसार खुलतो. कोणालाही वाटत नाही आमच्या लग्नाला 21 वर्ष झाली आहेत. सगळे समजतात की आम्ही न्यूली मॅरिड. त्याचं कारणच कदाचित ते असेल की ते होतं तेव्हाही ते होतं आणि ते टिकून आहे अजून का तर आम्ही बरोबर ग्रो होतोय. बरोबर, त्याच्यामुळे ते असेल. खूप छान. बोलता बोलता मॅडमनी प्रेमाची व्याख्या पण सांगितली, संसाराची व्याख्या सांगितली आणि आयडियल कपल कसं असतं याबद्दल इन्फॉर्मेशन दिली. खूप सुंदर, खूप छान, खूप मजा येते मला तुमच्यासोबत बोलताना. सो आपण परत प्रश्नाकडे वळूया. तर चॅम्पियन लिफ्टर हा जो प्रवास होता त्यामध्ये तुमचं आयुर्वेदिकने कसं योगदान दिलं? म्हणजे मला हे नेहमी मी फॉर्च्युनेट समजते की ज्या वेळेला तुमचं पॅशन आणि प्रोफेशन या दोन्ही गोष्टी पॅरलली जातात ना त्यावेळेस तुम्हाला खूप स्वतःला मुरड घालावी लागत नाही. तर आयुर्वेद हे माझं पॅशन आणि प्रोफेशन होतं सुरुवातीपासूनच. पण नंतर मला वजन उचलणं जे आहे की जे मी भरतनाट्यम करणारी होते कारण, आणि तिथून वजन उचलणं सापडणं आणि त्याच्यानंतर प्रवासाला लागणं या ह्याच्यामध्ये कॉन्ट्रडिक्शन जे आहे ते सुरुवातीला माझ्या मनामध्ये डायलेमा होताच की आयुर्वेदिक दिग्गज तज्ज्ञ म्हणतात की हा शाखा व्यायाम आहे, बायकांनी वजन उचलायला नाही पाहिजे. तर मग खरंच आपले ग्रंथ पण तेच सांगतात का? मग माझं जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते स्वस्थ वृत्तात झालंय. म्हणजे इट्स अ ब्रांच ऑफ आयुर्वेद दॅट टीचेस द ह्युमन मॅनकाइंड हाऊ टू लिव्ह हेल्दी विदाउट गेटिंग एनी डिसीजेस और डिसऑर्डर्स. म्हणजे आजार होऊच नाहीयेत आणि 100 वर्ष जगावं याचं पोस्ट ग्रॅज्युएशन माझं झालंय. सो आय वॉज सपोज टू नो इट ऑल. पण जो तुमचा दृष्टिकोन असतो ना डॉक्टर होतानाचा तो प्रॅक्टिकलकडे जाताना एवढ्या पद्धतीने मेडिसिन आणि ट्रीटमेंट या बाजूकडे जातो की आजारी पडलेल्या माणसाला बरं कळणं हे कधी प्रायोरिटीवर येतं ते सांगता येत नाही. मग मी पॉवर लिफ्टिंगच्या दृष्टिकोनातून आयुर्वेदिक ग्रंथ पुन्हा उघडायला सुरुवात केली. सगळीकडे सांगितलंय बलम व्यायाम शक्त्या परीक्षेत बलिभी स्निग्ध भोजभी, जो स्निग्ध अन्न खातो व्यायाम करू शकतो त्याची शक्ती वाढते. त्याच्यानंतर जो बलवान असतो ताकदवान असतो त्याचा आयुष्याचा स्पॅन जास्ती असतो. हे जेंडर न्यूट्रल गोष्टी आहेत.
आणि मग त्याच्यामध्ये वजन उचलणं, नुसतंच कष्ट नाही तर वजन उचलणं ह्यानी शरीरात जे फरक दिसतात की विभक्त घनगात्रत्व म्हणजे तुम्ही टोंड दिसता आजच्या भाषेमध्ये, तर ते सगळं मी अनुभवायला सुरुवात केली की अरे माझं अँटी एजिंग झालंय, मी 20व्या वर्षी दिसत नव्हते एवढी टोंड दिसते, लोकांना बघून माझं वय कळायचं बंद झालंय, माझी शक्ती वाढली आहे, माझी रेझिस्टन्स पॉवर डिसीज फाईट करण्याची वाढली आहे, स्ट्रेस टॉलरेटिंग कपॅसिटी वाढली आहे. हे व्यायामाचे बेनिफिट्स ज्यावेळेस माझ्या लक्षात आले त्यावेळेस हारणं जिंकणं हे सेकंडरी झालं आणि मी खेळत राहिले. म्हणजे पहिल्या वर्षीच खेळले आणि लगेच स्ट्रॉंग वुमन इंडिया, स्ट्रॉंग वुमन एशिया झाले, वर्ल्ड चॅम्पियन झाले असं झालं नाही, पिरियड गेला त्यात. पण त्यावेळेस हारणं राहिलं नाही कारण माझ्या स्वतःमध्ये प्रगती होत होती. म्हणजे बीइंग बेटर व्हर्जन ऑफ युअर सेल्फ याच्याविषयीचा जो जर्नी होता त्याच्यामध्ये तुमचं आहे ते स्ट्रेंथ मेंटेन करणं कॉम्पिटेटिव्ह लेवलला आहे किती अवघड असतं हे मला कळलं. आणि मग ते स्वतःला चॅलेंज देत राहण्यातून आयुर्वेदाचा पॉवर लिफ्टिंग मध्ये होणारा उपयोग आणि पॉवर लिफ्टिंग मध्ये मी जे काही शिकले त्याचा माझ्या पेशंट्सना होणारा उपयोग हे हातात हात घालून चालायला लागलं आणि मग अजून मजा यायला लागली. खूप छान, खूप छान. तुमचं हार्डवर्क खूप दिसते, खूप हार्डवर्क. आणि मला वाटतं ब्रेकिंग द सायलेन्स म्हणजे जे रूल्स आहेत त्याच्या विरोधात जाऊन तुम्ही जे केले ते खरंच म्हणजे वाखाणण्याचा योग्य आहे. तर मॅम आमच्यासारखे जे लोक आहेत त्यांनी डेली रुटीनमध्ये आयुर्वेदिक तत्वाचा उपयोग कसा करायला पाहिजे? खूप सोप्या सोप्या गोष्टी आहेत. नॉर्मली माझ्या पेशंट्सनाही मी सांगते, मुख्य म्हणजे माझ्या मुलांनाही मी ही गोष्ट सांगते की एक खोबऱ्याच्या तेलाची आणि तिळाच्या तेलाची, घाण्याच्या तेलाची जी बाटली आहे ती तुमच्या किचनमध्ये जशी पाहिजे तशीच तुमच्या बाथरूममध्ये पण पाहिजे. सगळ्या अंगाला वेळ मिळेल तेव्हा, रोज नाही मिळाला तर आठवड्यातून एकदा व्यवस्थित तेल जिरवणं आणि त्याच्यावर उठणं. आपल्याकडे पूर्वी दिवाळीला सणावारी असायचं, आता तर अभ्यंग स्नान तेव्हा सुद्धा, कारण लाड हे इतक्या आपण मार खाल्लेला आहे, भाऊबीजेला भावांना तेल लावून औक्षण करून आंघोळ नाही घातली म्हणून. पण आता सगळेच काय म्हणतात त्याला, बाकीचे सण इतके मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात, साधा व्हॅलेंटाईन असला तरी, की दिवाळीतला तो जो गोडवा होता ना तो विसरलाय. लहान बाळाला वर्षाचं होईपर्यंत नाऊ माखू तेल लावून घालायचं आपण, पण आयुर्वेदानुसार तुम्ही त्वचेला जर तेल पाणी दिलं व्यवस्थित तर तुमची त्वचा तुकतुकीत तर राहतेच, पण तुमचं आरोग्य आणि आयुष्य जे ते सुधारतं. मग किती बेसिक आहे की तुम्ही वेळ मिळेल त्याला आंघोळीच्या आधी अंगाला व्यवस्थित तेल लावा, व्यवस्थित उठणं लावा आणि मग साबण लावून पाणी घेऊन तुम्हाला जी काही करायची आंघोळ ती करा. तर जसं दिनचर्या आयुर्वेदात सांगितली आहे तसं प्रकृतीनुसार तुमचा आहार जो आहे तो तुमचं प्रकृती परीक्षण करून त्याच्यात प्रिडॉमिनंटली कुठल्या गोष्टी असल्या पाहिजेत हे कळता येतं. व्यायाम जो आहे तो सांगितलेला आहे आणि मुख्य म्हणजे रात्रीची 9 तासाची झोप प्रकृतीनुसार. म्हणजे वात प्रकृतीचा माणूस आहे तर कदाचित कमी पण पुरेल, पण रात्रीची झोप हवी. मग हल्ली फॅड आहे की 2 तासाची झोप पुरते, 4 तासाची पुरते, आयुष्यभर तर मग झोपायचंच आहे. मग प्रोडक्टिव्ह काळामध्ये तुम्ही झोपून राहिलात तर तुमचं वेळ तुमचा वाया जाणार. तर झोपेसाठी रात्रीच्या घातलेला वेळ हा कधीही वाया जात नाही. माझ्याकडे येणारे इन्फर्टिलिटीचे, हॉर्मोनल इम्बॅलन्सचे, पुरुषांमध्ये गायनेकोमॅस्टिया झालेले पेशंट्स बरेच वेळेला रोजानी लावल्यासारखे इंस्टाग्रामवर जागत असतात. तर हे इतकं बेसिक आयुर्वेदिक तत्व आहे. सांगितलं काय, निद्रायत्तम सुखम दुःखम पुष्टिकारशम बलाबलम वृषता क्लिबता ज्ञानम अज्ञानम जीवितम नच. म्हणजे तुम्ही जिवंत राहणार आहात की नाही, तुमच्याकडे शक्ती असणार आहे की नाही, तुम्ही सुखी राहणार आहात का क्लेशपूर्ण रडकं आयुष्य जगणार आहात, हे सगळं तुमच्या झोपेची क्वालिटी आणि क्वांटिटी याच्यावर अवलंबून आहे. मग ही किती बेसिक आयुर्वेदिक प्रिन्सिपल्स आहेत की जी डे टू डे लाईफमध्ये सामान्य माणूस इम्प्लिमेंट करूच शकतो. ऍटलिस्ट त्याच्यावर प्रायोरिटाईज करून स्ट्रेस तरी देऊ शकतो. तर पोषक अन्न घेणं, अंगाला तेल लावणं, जमतंय त्या प्रकारचा व्यायाम करणं आणि रात्री वेळेत झोपणं, ही आयुर्वेदाची तत्व जी आहेत ती दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहेत असं मला वाटतं. खूप छान. खरंच सोशल मीडियामुळे आपली झोपेची जी क्वालिटी आहे आणि क्वांटिटी ती दोन्ही पण हॅम्पर होतीये. निश्चित आम्ही पण ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला सुरुवात करूया. तर मॅम पुढचा प्रश्न असा आहे की आयुर्वेदिकचे काही गैरसमज आहेत, तर ते काय काय गैरसमज असतात? तुम्हाला जे लोक येतात ते तुम्हाला काय सांगतात की हे आयुर्वेदिकमध्ये पॉसिबल आहे का, किंवा काय गैरसमज असतील? इतका मोठा आणि गहन विषय आहे ऍक्च्युली. आयुर्वेदाचे ग्रंथ जे आहेत ते काही हजारो वर्षापूर्वी लिहिलेत आणि ज्याला जसा भावतो तसा त्या श्लोकाचा अर्थ काढला जातो बऱ्याच वेळेला. म्हणजे म्हणतानाच म्हणतात की शास्त्र दृष्टी प्रकाशार्थ, ते कंदील असतो ना तसं शास्त्र तुम्हाला मार्गदर्शन करतं, वाट दाखवतं. उजळल्यानंतर दिसणारी जी वाट आहे ती कुठली चालायची, कुठलं मार्गक्रमण करायचं हे तुमच्या बुद्धीनुसार तुम्ही करत असता. त्याच्यामुळे मी ज्या वेळेला एखादं आयुर्वेदाचं तत्व वापरते, उदाहरणार्थ वृद्धी समानही सर्वेषां विपरीतही विपर्याय, म्हणजे काय की समानाने समानाची वृद्धी होते. याचा सरळ अर्थ लोक काय काढतात,
खाण्यामध्ये फॅट खाल्लं की त्याने फॅट वाढणार. पण आयुर्वेद तसं नाही सांगत. पिंडी ते ब्रह्मांडी सांगतोय, समानाने समानाची वृद्धी सांगतोय. म्हणजे जे अन्न खाल्ल्यानंतर त्याचा शरीरात उपयोग होणार नाहीये, तो कचरा आहे म्हटल्यानंतर नॉन प्रोडक्टिव्ह कचरा असणारे एक्सेस बॉडी फॅट वाढणार आहे. म्हणजे फॅट खाऊन फॅट वाढतं असा त्याचा अर्थ होत नाही. तर हे जसं तत्व आहे की नाही, म्हणजे लोक ज्या वेळेस येतात त्यावेळेला गुणी आयुर्वेदाला येणाऱ्या पेशंटचा एक महत्वाचा गुणधर्म असतो की ते गुणी असतात. त्यांनी आरोग्याचे बेसिक नियम जाणून घेतलेले असतात, घरातलीच अन्न खाऊन बाहेर नासधूस न करणारे असतात. त्यांना ज्यावेळेस प्रॉब्लेम्स येतात ना त्यावेळेला त्यांच्या आयुर्वेदाविषयीच्या मिसकन्सेप्शन्स क्लिअर करून त्यांना पुढे घेऊन जाणं. म्हणजे मग आयुर्वेदात सांगितलंय का की तुम्ही खजूर खा, मग मनुका खाल्ल्याने हे होतं, आणि मग पनीर फूल पिल्याने, पाणी पिल्याने डायबिटीस कमी होतो. आणि ते इतके व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे ग्रॅज्युएट्स होऊन आलेले असतात की शांत राहून त्यांना पहिल्यांदा माफ करावं लागतं. कारण सोशल मीडियावर सुद्धा आणि ज्याला प्रत्येकाला तोंड आहे आणि जीभ आहे, पोट आहे, त्या प्रत्येकाला काय खायला पाहिजे याच्याविषयीचं मत असतं. त्यात त्यांनी आयुर्वेदाचा अभ्यास केला असं त्यांना वाटत असेल तर ती मतं अजून कडू झालेली असतात, काढ्यासारखी उकळून. मग अशा वेळेला त्यांचं काउन्सिलिंग करणं, फिलॉसॉफी जी आहे जगण्याविषयीची त्याला वेगळी नवीन दिशा देणं, याच्यासाठीचं काउन्सिलिंग बऱ्याच वेळेला इम्पॉर्टंट ठरतं. मी सांगतानाच ते सांगते की प्रीनेटल, पोस्टनेटल, इंट्रानेटल, जेरियाट्रिक, पेडियाट्रिक ह्या सगळ्या बाबतीतल्या आहाराची आणि आरोग्याची काउन्सिलिंग जे आहेत ना त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर कधी कधी मायलेकरं किंवा सासू सुना आणि नवरा बायको यांच्यातलं असू शकतं. म्हणजे मी हे खातो, मला हे पचतं, एकाच चुलीवर सगळं अन्न शिजतंय ना, मग हिला काय धाड भरली आहे, हिला कशाला डाएट करायचंय. किंवा बायको म्हणते मी हे सर्टन पद्धतीचं अन्न माहेरी खात होते, तू हे खाल्लंस तर मी तुझ्याशी बोलणार नाही, किंवा मग आपलं संपलं, चालणार नाही मला. तर ह्या पद्धतीचे टोकाचे ज्या वेळेस असतात ना त्यावेळेस कधी कधी पेशंट फॉलो करायला तयार असतो. खेळाडू असतो एखादा, त्या खेळाडूला त्याचं महत्व द्यायला पाहिजे. तो कॉम्पिटिटिव्ह खेळाडू रोजच्या लोकांसारखा आहार खाऊन होऊ शकत नाही ना, मग सगळेच झाले असते. या पद्धतीचं काउन्सिलिंग जे आहे ना ते मला बरेचदा जास्ती वेळा करावं लागतं. आणि ज्यावेळेस आउटपुट घेऊन त्याच्यावर मार्गक्रमण करणारा पेशंट भेटतो त्यावेळेला ते खरंच खूप वर्थ आहे असं जाणवतं. ते जे सॅटिस्फॅक्शन असतं की नाही आपण जे काम करतोय त्याचं भरून पावल्याचं फिलिंग जे ते येतं. त्याच्यामुळे आयुर्वेद त्याच्याविषयीच्या मिसकन्सेप्शन्स आणि त्याच्या उहापोहातून येणारे नवीन नवीन चॅलेंजेस ओव्हरकम करणं हे मी आणि पेशंट ह्या दोघांसाठी पण अपलिफ्टिंग एक्सपिरियन्स असतो. त्याच्यामुळे मजा येते. खूप छान, खूप छान. तुम्ही आता बोलता बोलता गुड फॅट, बॅड फॅट ह्याबद्दल बोलला. तर आता रोजच्या जीवनामध्ये काय आयुर्वेदिकचं काही छोट्या मोठ्या टिप्स तुम्हाला सांगू शकाल? आयुर्वेदाच्या टिप्स खाण्याविषयीच्या जर म्हटल्या तर मागे बोलताना आता तुम्ही म्हणाला होतात की आयुर्वेदाचं मिथ कुठलं आहे, तर सगळ्यात मोठं मिथ आहे की आयुर्वेदिक म्हणजे व्हेजिटेरियन. दुसरं आयुर्वेदानुसार सुपरफूड कुठलं आहे, तर तूप हे सुपरफूड आहे. पण त्याचबरोबर तूप हे जे आहे हे योगवाही आहे. म्हणजे तुम्ही ते कोणत्या पदार्थाबरोबर खाता त्याचे गुणधर्म ते वाढवतं. मग तुम्ही साखर तूप पोळी खाताय का तुपात, म्हणजे एका जातकुळीचं म्हटलं तर तूप आणि पनीर. पुन्हा काही आयुर्वेदिक डॉक्टर पनीरला गुरुअन्न मानतात आणि देत नाहीत खायला. अंड मधुर मधुर शीत पण लोक अंड उष्ण समजतात. म्हणजे तुपाचं कॉम्बिनेशन तुम्ही कशाबरोबर करताय याच्यानुसार तुमचा डायबिटीज वाढणार आहे की बोन डेन्सिटी आणि मसल मास वाढणार आहे हे ठरतं. त्याच्यामुळे खूप साध्या साध्या गोष्टी आहेत. एवढं एक लक्षात घेतलं ना जरी की समजा 100 लोक आहेत तुमच्या माझ्यासारखे महाराष्ट्रीयन लोक की जे रोज 2 वेळेला भाजीपोळी वरण भात खातात घरातच शिजवलेलं, त्याच्यापैकी 25 लोक वयाच्या 50 पर्यंत ते खूप छान मेटाबोलाइज करतात. उरलेले 75 जे आहेत की नाही ते ह्या लोकांकडे बघतात आणि म्हणतात आम्ही पण तेच करतोय. पण त्यांना कुठल्या तरी मेटाबॉलिक डिसऑर्डरची हिस्ट्री असते किंवा स्वतःला असते आणि ते एक्सपेक्ट करत असतात की त्यांना होतंय म्हणजे मला पण झालं पाहिजे. माझा सेलिब्रिटी प्लेअर हे खातो, माझी सेलिब्रिटी स्टार हे खाते, किंवा मी जिला इन्स्टाला फॉलो करतो त्या मॅडमनी हे करायला सांगितलंय. मग ते किंवा त्या दुसऱ्या माणसाने जे सांगितलंय ते त्यांनी त्याचं जेन्युइन सांगितलेलं असलं तरी 2 सख्खी भावंड सुद्धा एका मेटाबॉलिझमची नसतात. मग अशा वेळेला तुम्ही दुसरा काय करतोय हे बघून त्याचं अनुकरण करण्यापेक्षा स्वतःचं अनालिसिस जे आहे, स्वतःला येत नसेल तर कुणाची तरी प्रोफेशनल हेल्प घ्या. हल्ली सगळ्या गोष्टींसाठी प्रोफेशनल अवेलेबल आहेत. आणि तो मार्गक्रमण करत असताना जे टॉप एलिट 5% लोक आहेत की जे त्यांच्या जेनेटिक्समुळे 100 वर्ष गाठतात, ते तुम्ही तुमच्या कर्माने गाठण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे आहे. तर तो जो कर्मयोग आहे ना तो साधण्यासाठी मदत करणारी माणसं तुम्हाला जर भेटली तर धरून ठेवायची. हे सांगता येईल की रोजच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय करावं ह्याचा मार्ग जो आहे तो ह्या पद्धतीने तुम्ही एक्सप्लोर करू शकता.
खूप छान, खूप सुंदर इन्फॉर्मेशन देत आहे मॅम. तुमची 20 वर्षाची जर्नी, खूप मोठी जर्नी आहे तुमची आयुर्वेदिकमध्ये. यामध्ये बऱ्याच सक्सेस स्टोरीज असतील, तर तुम्ही काही शेअर करू शकाल का आमच्यासोबत? ॲक्च्युली इम्प्लिमेंटेशन पार्ट जो असतो की नेहमी म्हणते की युअर हेड, हार्ट अँड हँड गोज इन कोऑर्डिनेशन विथ ईच अदर, देन वंडर्स हॅपन. तर जो माझा पेशंट आहे किंवा फिटनेससाठी आलेला क्लायंट आहे, त्याचं हे कोऑर्डिनेशनमध्ये येतं आणि त्याच्या हातातून ॲक्शन घडते. त्या सगळ्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट आणि ग्रोथ मिळते लाईफमध्ये. तो जो जगण्याचा आनंद आहे तो मिळतो. मग असं इम्प्लिमेंट करणारे जे लोक असतात, अनुभव जे असतात, त्याच्यामध्ये मला असं वाटतं खूप आहेत, पण सगळ्यात पहिला शेअर करावा वाटतं तो मला माझ्या आईचा अनुभव. की असं मला वाटतं तिच्यामुळे मी सुखी म्हणतो ना आयुष्य जे आहे ते चालू असताना सुद्धा थोडासा खडतर मार्ग जो आहे तो चोखाळण्यासाठी अशी एका पायावर उभी राहिले. कारण जनरली सुखाची चटक ज्या माणसाला लागते त्याला डिस्कम्फर्ट नको असतो, पण मी ते उडी मारायला त्यात का तयार झाले, तर ती स्वतः डॉक्टर आहे आणि तिच्या पूर्ण आयुष्यामध्ये तिला ओव्हरवेट असणं या गोष्टीशी स्ट्रगल करावा लागलाय. मला माहिती आहे, उपास करायची ती, त्याच्यानंतर व्यायाम करायची, किती 15-15 किलोमीटर वगैरे चालायची ती, योगासनाचे क्लासेस पण घ्यायची, हॉस्पिटल स्वतः एक हाती चालवायची. असं असून सुद्धा तिला ते करावं लागायचं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जो गुंता आहे तो सोडवण्याची दोर मला सापडली. आणि मग मी तिला एका वर्षात 3 वेळा तिचं फ्रॅक्चर झालं. साधारणतः 4 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. त्यावेळेस मी तिला म्हटलं, आई मी तुला काही गोष्टी सांगणार आहे, ते तू करायचं आहेस. कारण पायाचं फ्रॅक्चर झाल्यावर बेडरिडन असल्यावर 20-20 किलो वजन जर 6 महिन्यात वाढत असेल आणि हाडं ठिसूळ झालेली असतील एवढी, तर आता काहीतरी करणं आवश्यक होतं. पण 63व्या वर्षी वयाच्या आपण आपली मुलगी जे सांगते ते ऐकणं, इम्प्लिमेंट करणं, 25 किलो वजन रिड्यूस करून नवीन व्यायाम पद्धती शिकून परत कॉम्पिटिशन खेळून हॉल ऑफ फेम होणं, हे म्हणजे मला मिळालेली सगळ्यात उत्कृष्ट स्टुडंट आहे ती, असं मला वाटतं. म्हणजे ती एक काय म्हणतात त्याला, म्हणताना ती म्हणते की माझ्या लेकीच्या पोटी पुनर्जन्म झालाय. त्यावेळेला जे गुसबम्स येतात की नाही ते तर आहेतच आहेत. आणि पेशंट्स त्यांचे जे टेस्टिमोनियल्स असतात ते देतात, स्वतः बदलतात. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की एक स्त्री सुधारली की तिचं कुटुंब सुधारतं, तर असे पुरुष भेटतात की ज्यांनी स्वतःचं आयुष्य सुधरवलंय आणि स्वतःचं घर जे आहे ते अपलिफ्ट केलंय. खूप प्रसंग आहेत खरं तर असे. कालच रिक्षातून उतरताना मला एका जणांनी विचारलं की का हो तुम्ही डॉक्टर शर्वरी इनामदार का? मी म्हटलं हो. तर मी मुंबईला राहतो, इथे मी आई वडिलांना भेटायला आलोय. माझा पहिल्यांदा विश्वास नाही बसला. त्याने जातानाच मला हाय करायला म्हणून तिथे नेलं. त्यांच्या आई होत्या, बायको आणि मुली होत्या 2 मोठ्या. ते रडायला लागले की तुम्हाला माहिती नाहीये, लोकांना शाहरुख खान भेटल्यावर जे होतं ते मला झालंय, तुम्ही माझं आयुष्य बदलवलंय आणि माझी मुलगी तुमच्या 10% जरी झाली तरी मला मी आयुष्यात भरून पावलो असं वाटेल. आणि ते म्हणताना त्यांना रडू यायला लागलं आणि मग त्यांची बायको आणि मुली पण रडायला लागल्या. आणि मला ते इतकं गहिवरून आलं. म्हटलं की आपण सोशल मीडिया शाप की वरदान म्हणतो, पण माझं मनापासून असं अट्टहास आहे की शिस्तीत राहून मजा करणारे लोक जे आहेत ना त्यांनी सोशल मीडियावर असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला माहिती नसतं पण तुमच्याकडे बघून खूप लोक इन्स्पायर होत असतात. मी म्हटलं तसं आम्ही हाँगकाँगला गेलो होतो, तिथे एक जण सोशल मीडिया ओळखणारा होता. ती तसल्या ऑटोमॅटिक गाडीतून टेस्लातून त्यांनी आम्हाला ते पॉइंट्स जे आहेत हाँगकाँगचे ते दाखवले कॉम्पिटिशनच्या वेळेस. किंवा आम्ही जंगली महाराज रोडवरून अलीकडे क्लिनिककडे चालत येत होते. मला चप्पल घातली की चप्पल घालून खूप वेळ चालता येत नाही. मागे पोरं चालली होती, पुढे नवरा होता. मी चप्पल उचलून हातात घेतली होती. मजेत आम्ही चाललेलो होतो आणि पूर्ण कुटुंब 2 व्हीलरवर बसलेलं. तो युटर्न घेऊन आला. तुम्ही आहात का? म्हटलं हो. तर ते म्हणले की आम्ही खूप तुमचे फॅन आहोत. आम्ही कोल्हापूरला कॉम्पिटिशनला गेलो होतो, त्याला रंकाळ्याला एक बाई भेटली होती. 3 वर्षाचं मूल होतं. ती म्हणली मॅम मला PCOS होत्या आणि मी इन्फर्टिलिटीसाठी काय वाटेल ते केलं होतं. आमचा IVF करायचा विचार होता, पण तुमचे मी युट्यूबचे व्हिडिओ बघितले, डाएटमध्ये चेंज केला, व्यायाम केला. म्हणजे ती तर प्रत्यक्ष पेशंट पण नव्हती माझी. ती म्हणाली हे बघा ह्या PCOS गेल्या. म्हणजे मला असं झालं की यार आपण जे काही आटापिटा करतो, वेळ नसतो आपल्याला, टाकतो. सुरुवातीला कधी कधी क्लोज सर्कल मधले जे आपले लोक असतात ते डिस्टंट वागतात, ते तुम्हाला अप्रिशिएट करत नाहीत. पण त्यांच्या अप्रिसिएशन कडे बघून जर तुम्ही तुमचं काम थांबवलं तर कदाचित काही लोक असेल की ज्यांच्यापर्यंत कोणी पोहोचत नाहीये. मग असंही म्हणणारे लोक होते मला की लष्कराच्या भाकऱ्या थापायची काय गरज आहे, कशाला फुकटचं वाटतेस. म्हटलं 99% लोकांना तर कळतच नाही मी काय बोलते ते.
ज्या 1% कळतंय ते इम्प्लिमेंट करायला तयार आहेत ते डिझर्व करतात फुकटचं जे आहे ते, असं म्हणून मग थांबले नाही. म्हणजे मला बऱ्याच वेळेला असं ज्यावेळेस दुसऱ्या माणसाकडून येतं तेव्हा कोणल्या म्हणजे अरे नाही एवढं मोठं नाहीये मी की तुम्ही एवढे वयाने मोठे आहात आणि मला नमस्कार करतात, प्लीज असं करू नका, असं होतं. मलाही दाटून येतं, भरून येतं, पण असं वाटतं की परमेश्वर आहे, हायर पॉवर आहे आणि कर्मांचा हिशोब हा असतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळेच कर्म करत राहणं कदाचित अवघड जात नसावं. खूप छान, खूप छान. इतकी व्हॅल्युबल इन्फॉर्मेशन दिली, त्यापेक्षा जास्त हार्ट टचिंग मुवमेंट्स होते. तुमच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे आणि निश्चित आमच्या ग्रुप मेंबर्सला तुमच्या काउन्सिलिंगचा आणि ह्या एपिसोडचा खूप उपयोग होणार आहे. तर मॅम एक छोटासा आपण रॅपिड फायर राऊंड घेऊया. ओके, छोटासा फास्ट तुम्हाला सांगायचंय. ओके. आयुर्वेदिक मध्ये आयुर्वेदिक बद्दल लोकांमध्ये सर्वात मजेदार गैरसमज कोणता आहे? तोच मी म्हटलं तसं, आयुर्वेद म्हणजे व्हेजिटेरियन. ओके. लोकांना जर आयुष्यभर एक सुपर फूड खायला सांगितलंय ज्यामधनं सगळं न्यूट्रिशन मिळणार आहे, तर असं कुठलं फूड आहे तुम्ही सजेस्ट करा? ऍक्च्युली एक रॅपिड फायर आहे, एका शब्दात उत्तर देणं मी अपेक्षित आहे, पण ते शॉकिंग वाटायला नको म्हणून एक मजेशीर गोष्ट सांगते तुम्हाला. माझं आहार आयुर्वेद जे आहे त्याचं लोगो जो आहे तो श्रीफळ आहे, नारळ जे म्हणतो आपण ज्याला. ओटी भरताना पण नारळ वापरतात, पूजेत पण नारळ असतो, तर नारळ तर आहेच आहे तिथे. पण फन फॅक्ट अशी आहे की पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी असा न्याय जर आपण घेतला तर माणसाची प्रत्येक पेशी जी आहे त्याचे ऑर्गॅनल्स जे आहेत ना ते मेनली प्रोटीन अमायनो ऍसिड्स असतात आणि त्या सेलचं मेम्ब्रेन जे आहे ते फॅटी ऍसिड असतं. तर हाफ ऑफ आवर हॉर्मोन्स आर ऑल्सो प्रोटीन्स, हाफ ऑफ फॅट. साखरेला महत्व नाही किंवा त्याच्यापासून कुठलीही पेशी तयार होत नाही. म्हणजे तुम्ही आईच्या पोटात वाढणारं बाळ पासून ते संपूर्ण वाढलेला माणूस जर घेतला तर तो स्ट्रक्चरली प्रोटीन आणि फॅट आहे. मग हे सेम कॉम्बिनेशन अंड्यामध्ये असतं. त्याच्यामुळे सुपरफूड तुम्हाला हवं असेल की ते तुम्ही एकच खाऊन तुम्हाला सगळं न्यूट्रिशन आयुष्यभर दुसरं काही नाही खाल्लं तरी चालेल, तर ते आहे आणि मला नाही वाटत याला कोणी चॅलेंज करू शकेल. सो एक नारळ नंतर एकचं खूप जास्त महत्व सांगितलं मॅमनी की तुम्ही अंड्यावर तुम्हाला पूर्ण न्यूट्रिशन्स मिळतील आणि नक्कीच तुम्ही खाऊ शकता. एक शेवटचा प्रश्न की तुम्हाला जर एखादं पुस्तक लिहायला सांगितलं तर तुम्ही त्याला काय नाव द्याल? आपलं जे आयुष्य असतं त्याच्यामध्ये पांचभौतिक तत्वांनी पुरुष बनतो असं म्हणतात आणि पंचकोश आहेत, तर त्या सगळ्याचं पोषण जे आहे ते अन्नातून होतं. म्हणजे शरीर अन्नमय आहे आणि अन्न म्हणजे आहार जो आपण ग्रहण करतो ते. तर ग्रहण करणाऱ्या गोष्टी ह्या फक्त अन्न आणि पाणी आणि वारा नसतात, तर तुम्ही जे बघता, ऐकता, जे विचार तुमच्या मनात घोळतात, इंजेस्ट होतात, ते सगळं म्हणजे तुमचं आहारती ग्रहण केलं जाणार आहे. आणि ह्याचा योग ज्याला जमतो की नाही त्याचं माणूस म्हणून आयुष्य सुफळ संपूर्ण होतं. मग जर पुस्तक लिहायचं झालं तर त्याचं नाव अन्नयोग असावं असं मला वाटतं. खूप छान, खूप छान. सो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि मॅम तुम्ही इथं आज आलात आणि एवढी व्हॅल्युबल इन्फॉर्मेशन आम्हाला दिली आणि तुमच्या काउन्सिलिंगचा पण आम्हाला पुढे पण उपयोग होणार आहे हे मी नक्कीच सांगू शकते. थँक्यू आल्याबद्दल आणि एवढी माहिती दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. तुम्ही इथे मला बोलवलं महाराष्ट्र लेडीजच्या प्लॅटफॉर्मवर आणि तुमच्याशी संवाद साधण्याची मला संधी मिळाली याच्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते आणि लवकरच भेटूया. थँक्यू. नक्की. थँक्यू.